घूमने चलोगे मेरे साथ? वो पहाड़ फिर से सफेद होने वाला है। नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं। आज आम्ही आलोय देहूमधील भंडारा डोंगरावर आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आता मास्तर सांगतील। मास्तर सांगा। आपण आज आलोय भंडारा डोंगरावरती। भंडारा डोंगर हे संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं गाथा लेखनाचं हे सर्वात उत्कृष्ट त्यांचं मानलेलं डोंगर आहे त्यांचा। आणि तसे त्यांचे 3 डोंगरावर ते गाथा लेखन करायचे, घोराडेश्वरवर पण करायचे, प्लस भंडारा डोंगरावर आणि भामचंद्रवर, या 3 डोंगरावरती त्यांचं गाथा लेखन चालायचं आणि नाम जप चालायचा। या अशा प्रकारे आम्ही ह्या डोंगरावर आलोय, भंडारा डोंगरावरती। कमानीमधून आत गेल्यानंतर आपल्याला नागमोडी रस्ते पाहायला मिळतात। ते रस्ते पार केल्यानंतर आपण मंदिरापर्यंत पोहोचतो। इथून तुम्हाला समोर घोराडेश्वर आणि बाजूला भालचंद्र डोंगर दिसून येतो। खरं तर या तिन्ही डोंगरावरती संत तुकाराम महाराज यांचे वास्तव्य होते। पदस्पर्शाने पावन झालेले हे तिन्ही डोंगर। या डोंगराला भंडारा असे नाव का पडले याची माहिती आपण आता घेऊया। आपण आता मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत। इथे संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्माईची सुंदर मूर्ती पाहायला मिळेल। आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला समोरच नानोरकीचे झाड दिसते। याच वृक्षाखाली संत तुकाराम महाराज यांनी संपूर्ण गाथा लिहिली। येथेच त्यांना गाथांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी 4 लाखापेक्षा जास्त गाथा इथे लिहिल्या। मित्रांनो, आपण खूप वेळा या डोंगरावर येत राहतो, पण कधी या डोंगराला भंडारा डोंगर हे नाव का पडले हे माहीत आहे का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी संत तुकाराम महाराज यांना देहूमध्ये भेटायला आले तेव्हा त्यांना विचारले असता महाराज कुठे भेटतील, तेव्हा लोकांनी सांगितले महाराज इथे नसतात, ते डोंगरावर असतात। छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्यांना डोंगरावर भेटायला गेले होते। महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी त्यांना या ठिकाणावरून 4 घास खाऊन जाण्याचा आग्रह केला। तिथे जेवणाची कमी सोय असली तरी महाराज व मावळे हे पोटभर जेवले होते। त्यामुळेच जेवणाच्या स्वरूपात तिथे भंडारा या डोंगरावर 365 दिवस चालू असतो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे संत तुकाराम महाराज यांचे भव्य मंदिर येथे उभे राहत आहे। हे आपल्याला वारकरी संप्रदायासाठी व महाराष्ट्रासाठी खूप मोठे योगदान आहे। राम मंदिरासाठी वापरला जाणारा दगड आणि इथे वापरला जाणारा दगड हा सेमच आहे। तुम्ही बघितलं असेल की पूर्ण मंदिराचं काम हे आता चालू झालेलं आहे आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे। खूप छान मंदिर बनणार आहे। काम वगैरे खूप अप्रतिम मंदिर बनणार आहे। आणि तिथूनच तुम्ही मंदिराच्या मागणं आले की इथून लोकांचा सगळं जायला रस्ता आहे। तिथं एक आपल्याला एक मस्त मंदिर बघायला भेटणार आहे खाली। तिथं आम्ही चाललेलो आणि वरती आले तुम्हाला हवा एवढी हवा आहे की बापरे, तुमचा कॅमेरा पण हालतो मला। इथूनच मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। या डीपी पासून तुम्हाला आतमध्ये यायचंय आणि आतमध्ये आल्यानंतर असा तुम्हाला रस्ता दिसेल खाली जाण्यासाठी। मंदिरात जाण्याचा रस्ता हा छोट्या पायवाटीपासून चालू झालेला आहे। मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे असं डोंगरामध्ये एक मंदिर दिसेल। खूप छान मंदिर आहे, चला बघूयात।
नागडलं किती भरलं पाऊस चालू झालेला आहे. अशा वातावरणात आता आम्ही चालतोय. फायनली आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे खालनं. बापरे दमलो आणि त्यात पाऊस आला जोरात. खूप छान वातावरण आहे आणि खूप छान क्लायमेट आहे. जर तुम्हाला या एरियाबद्दल थोडंसं नॉलेज असेल तर तुम्ही खाली जायला जावा दर्शनासाठी. कारण की रेनी सीझन आहे, चिकट झाल्यामुळे पाय घसरू शकतो. एकदम लागला आहे. ठीक आहे, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. बाय.